एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी मोर्चेत सहभागी झालेल्यांना संबोधित करताना विविध विषयांवर प्रकाशझोत टाकत जोपर्यंत केंद्र सरकार शेतकरी कायदा रद्द करत नाही तोपर्यंत असे आंदोलने होतच राहणार असल्याचे स्पष्ट केले व आंदोलन हे कुठल्याही पक्षाचे नसून शेतकऱ्यांसाठी असल्याचे सांगितले व यापुढील आंदोलनात यापेक्षाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले। अतिशय मोठ्या सदन शेतकरी महिला, सदन शेतकरी पुरुष एवढ्या थंडी गारठ्यामध्ये स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून स्वतःच्या कुटुंबावर या ठिकाणी सर्व सोडचिठ्ठी देऊन लोक रस्त्यावर बसलेत। केंद्र सरकारने पाठवलेलं अन्नधान्य त्यांनी स्वीकारलं नाही, त्यांच्या अन्नाचा घास घेतला नाही। स्वतः स्वयंपाक करायचा, स्वतः राहायचं आणि आंदोलन करायचं, अशा प्रकारचा एक नवीन आंदोलनाचा मार्ग या शेतकऱ्यांनी अवलंबलेला आहे। संपूर्ण देशामध्ये चळवळ सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारे ही चळवळ सुरू होत असताना माझ्यासारखा संघर्षमय माणूस माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्याच्या वतीनं त्यांना पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या मोर्चासाठी हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जरी असतील तरी सुद्धा आम्ही कोणालाही या ठिकाणी येण्यासाठी बंधन घातलेलं नाही। जो खरा शेतकरी आहे, ज्याला शेतकऱ्याची कळकळ आहे, ज्याला वाटतं की शेतकऱ्यांचं भलं व्हावं, त्या सर्वांसाठी हा खुला मोर्चा समर्थनार्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। प्रत्येक माणसाला शेतकऱ्याचा अभिमान आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग असताना देशामध्ये त्या शेतकऱ्यांची हेळसांड या ठिकाणी थांबत नाही आणि मग शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, या उद्देशाने अनेक वर्षापासून अनेक संघटना, अनेक पक्ष, अनेक नेते ज्यांनी आयुष्यामध्ये खस्ता खाल्ल्या अशी लोक या ठिकाणी प्रयत्न करतात। आपल्याला सांगू इच्छितो, या देशामध्ये फक्त दोनच घटक महत्वाचे आहेत, एक शेतकरी आणि एक सैनिक। या दोन घटकामुळे आपला देश सुरळीत आहे, सुरक्षित आहे आणि आज आपण प्रगतीच्या दिशेची भाषा या ठिकाणी करतो। शेतकऱ्यांसाठी कायदे केले, काय आहे या कायद्यामध्ये? कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला हमी नाही, कुठल्याही मालाला हमी भाव नाही। हमी भाव कोण देईल त्याची शाश्वती नाही। साधे सोपे आणि सरळ प्रश्न मला विचारायचे आहेत। 5,500, 6,000, 7,000 कापूस एकाधिकार खरेदीचा भाव आहे शासनाचा। कुठे कापूस एकाधिकार खरेदीमध्ये तेवढे पैसे शेतकऱ्याला मिळतात? 4,500, 5,000, 5,500 ला या ठिकाणी कापूस विकला जातो शेतकऱ्याचा। कुठे तो हमी भाव, कुठे त्याचं संरक्षण? मक्याची काय परिस्थिती आहे, मक्याचा हमी भाव काय आहे आणि प्रत्यक्षात मक्याला पैसे किती मिळतात शेतकऱ्यांना, कधी मिळतात? मग एकीकडे तुम्ही हमी भाव काही पिकांना जाहीर केला आहे, तो सुद्धा शेतकऱ्यांना जर वेळेवर मिळत नसेल आणि त्यासाठी जर तुम्ही कायदे करणार नसाल तर मग या शेतकरी कायद्याचा काय उपयोग आहे? जे शेतकरी कायदे केले गेले सभागृहामध्ये, केंद्रामध्ये, त्या शेतकरी कायद्यामध्ये कुठल्याही पिकांचा हमीभाव या ठिकाणी उल्लेख केलेला नाही आणि जर त्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? त्याच्यावर फौजदारी केस करता आली पाहिजे, त्या व्यापाऱ्याकडनं, त्या उद्योजकाकडनं पैसे वसूल करण्याची तरतूद करता आली पाहिजे आणि जर तो वसूल करणार नसेल तर त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी विकून त्या शेतकऱ्याला 18% व्याजाने त्याच्या या पैशावर त्याला परतफेड केली पाहिजे। अशा प्रकारचे संरक्षणार्थ कायदे जोपर्यंत या शेतकरी बांधवाचे निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाला शेतकऱ्यांसाठी पक्ष किंवा सरकार या देश शेतकऱ्यांसाठी काम करतं असं अजिबात होणार नाही, अजिबात संरक्षण नाही। हा सिन्नर तालुक्यातल्याच नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या गोरगरीब जनतेसाठी जात पात धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांचं हित या ठिकाणी कसं होईल यासाठी लढण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे मित्रो।
मोर्चाची तयारी करा. पुढचा मोर्चा दिल्लीला नेऊ. सिन्नर आलो, शांत बसू नका. जे येतील त्यांच्यासह, जे येणार नाही त्यांच्याशिवाय मिळेल त्या मार्गाने दिल्लीकडे जाण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे या एवढ्या मोर्चाने आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा देशातला शेतकरी शांत बसू शकत नाही. शांत बसला नाही पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवा. हे तुमचं आमचं एकट्याचं दुखणं नाही. हा आजार संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे हा जर कायमचा दूर करायचा असेल तर शेतकऱ्यांना हमीभाव आणि त्याला संरक्षण या दोन गोष्टी या केंद्र सरकारने कायदा करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या तमाम शेतकऱ्यांनी आमच्या त्या राजस्थान आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपण हे छत्रपतीचे वंशज आहोत. आपण हे लढायला शिकलं पाहिजे. जो योग्य काम करतो, जो न्यायासाठी भांडतो त्याच्या पाठीशी उभं राहायला शिकलं पाहिजे. आणि ही लढाई आपली या ठिकाणी सुरू झालेली आहे. राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन सुरू होतील. आज सगळं पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिले. आज सगळीकडे आदेश आले की उद्या 8 तारखेला संपूर्णपणे देश बंद मध्ये आपण सगळे सहभागी होणार आहोत. त्यात शिवसेना आहे, त्यात काँग्रेस आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या आंदोलनात उद्या आपण पूर्णपणे बंद पाळायचाच आहे. उद्याची पुढची वाटचाल आपल्याला करायची मित्र हो. त्यामुळे आपण सर्वांनी शांततेने या ठिकाणी या मोर्चाला समर्थन केलं पाहिजे आणि आपण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ही माझी अपेक्षा आहे. आपण सर्वजण अतिशय कमी वेळात संपर्क करून सुद्धा आपण चांगल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी हजर राहिलात त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनोगतानंतर आमदार माणिकराव कोकाटे यांनी सर्वांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध म्हणून तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शिवसेना नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, राजाराम मुरकुटे, संदीप शेळके, सोमनाथ भिशे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. एससी न्यूजसाठी अक्षय गायकवाड.